विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी रिटर्न द्या बाहेरचा आवाज थोडासा कमी करा बेस काढून टाका पूर्ण हरी थोडासा सॉफ्ट करा आवाज शार्प करा आणि सॉफ्ट करा हरी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 मोकळा करा ना आवाज सिस्टीम उडती आवाज मोकळा करा पूर्ण आवाज उडती सिस्टीम आवाज गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीवदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदानम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले. जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा. तुझ्या पायरीसी सदानम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती. तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीसी सदानम्र माथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा. चरणी ठेवी तो माथा. परिसा विनंती माझी पंढरीनाथा. परिसा विनंती माझी पंढरीनाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता. ठेवी तो माता. परिसा विनंती माझे पंढरीनाथा. परिसा विनंती माझे पंढरीनाथा. पिंडपदावरी दिला आपुलिया करी. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता. प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला. म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. इकडे लक्ष द्या माता मौल्या. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछील तो ते लाभो. इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या न्यायाने मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा. स्नेहभाव निर्माण व्हावा. ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला. तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दाताने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी दाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला. आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं तारुड उभं राहिलं. 4-4.5 हजार अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला किळिया भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला.
भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्याबद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बुरावड्याला ज्यांनी बहुबन मानलं, वृक्षवल्लींना सोयरं मानला, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर माईबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा संतप्त भूतकाळाकडे ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमन्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल रसो या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असे. थोडासा आवाज द्या, थोडासा आवाज द्या. लांबून बोललं तरी आवाज खेचला पाहिजे. तर या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पितरांच्या पश्चात आपल्या जीवनामध्ये जे पिंडदान करायचं असतं, इकडे लक्ष द्या माता माऊल्या, आता विक्षेप करू नका बरं का पुरुष मंडळी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्या पितरांच्या पश्चात आपल्या जीवनामध्ये जे पिंडदान करायचं असतं, जे श्राद्ध कर्म करायचं असतं, जे विधी करायचे असतात, आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर जो दर्पण विधी आपण केला जातो, ते सगळे विधी माझ्या जीवनामधले झाले. का झाले? जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं की हे विधी होण्याकरता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं गयावर्जनही झालं आणि माझ्या डोक्यावरती जे पितरांचं ऋण होतं ना, ते ऋणही फिटून गेलं. मग जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तुम्ही काय केलं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. माझ्या जीवनामध्ये मी कर्मांतर केलं आणि हरी आणि हर या 2 नामाचा उच्चार मी रात्रंदिवस केला. परिणाम तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझ्या डोक्यावरती जे पितरांचं ऋण होतं, त्याचं जे ओझं होतं ना, त्याचा भार आपोआप उतरून गेला. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु आज आपल्यात नसणाऱ्या, ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते, त्या प्रमिलाताई खराडे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली, ते असणारे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कापसे यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला. खऱ्या अर्थाने या कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रित्यर्थ त्यांचे विधी करणारे, त्या सर्वांनी प्रकाश महाराजांना संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला आणि सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. प्रथमतः मी त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले, कार्यक्रमाला सजवणारे धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आता हे सगळे नामवंत आहेत बरं का. खऱ्या अर्थाने प्रकाश महाराज कापसे असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण पंडित महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे पतिदेवसुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय सुंदर गोडवा आहे त्यांच्या बोटामध्ये. नाव काय महाराज? शिवाजी महाराज कापसे. त्यांना हे धन्यवाद देते.
खऱ्या अर्थाने त्यांच्याकरता एक वाक्य मला म्हणावं असं वाटतं बघा. कापसे महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, म्हणजे शिवाजी महाराज कापसे यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांना बोटभरही कमी पडू देऊ नये. सुंदर अशी कला भगवंताने त्यांच्या बोटामध्ये दिली, त्यांनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे मागे उभे असलेल्या माझ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई सगळ्या टाळकरी महिला आहेत. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेली माझी छोटी बहीण गौरी, ती पण कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम हे सगळं कीर्तन आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, जे प्रक्षेपण करतायत, ते असणारे मुंबईवरून आलेले दिनेश दादा वाडीकर, त्यांनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून माझा सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, म्हणजे आता गणपतीचे कार्यक्रम चालू असल्यामुळे आवाज राहिलेलाच नाही आहे. सलग कार्यक्रम चालू आहेत आणि सिस्टीम एवढी भारी असते काही काही मंडळाच्या ठिकाणी, कधी कधी फक्त मशीनवरती कीर्तन करावं लागतं. काल रात्रीचाच असा अनुभव आला आहे, म्हणून आज म्हणजे आवाजाचाच कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम करण्याआधी. पण सुंदर असा आवाज, तुमची सिस्टीम छान आहे आणि त्याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते. असे असणारे कल्याणी साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद देते. सुंदर अशी ऑपरेटिंग त्यांची, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या, कंजूसपणा करू नका. एका सिस्टीमच्या 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच. तुम्हालाही धन्यवाद देते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल तर असो, आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक आहे का, तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का बसलेले, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, हसवण्याकरता आले का? हसवण्याकरता नाही आले म्हटलं तुम्हाला टेन्शन नाही आलं ना माता माऊल्या? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं, परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, माझं प्रामाणिक मत असं आहे, कथा और कीर्तन हसणे केल्याने होते. वाक्य लक्षपूर्वक आहे का? लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. परंतु पिकावरती फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता असते ना. मग पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची असते. म्हणून कीर्तनामध्ये विनोद असावा, परंतु विनोदच कीर्तन नसावं. म्हणून कथा और कीर्तन हसणे के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला सांगते की खऱ्या अर्थाने भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा. विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे. विनोदार्थ कथा गोड वाटे. खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये विनोद लोकांना आवडतो, परंतु कीर्तनामध्ये विनोद करू नये. आणि संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये 2 गोष्टी सांगू नये. कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारू नये. राजकारण का सांगू नये?
रोज सकाळी 5 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये घर बसल्या आपल्याला ते वाचायला मिळतं. म्हणून कामधंदे सोडून लोक इथं आलेले नसतात. म्हणून राजकारण सांगू नये आणि प्रापंचिक गप्पा का मारू नये, तर समोर बसलेल्या लोकांना कीर्तनकारापेक्षा प्रपंचाचा जास्त अनुभव असतो. म्हणून प्रापंचिक गप्पा मारू नये. म्हणून प्रापंचिक गप्पाही मारणार नाही, राजकारणही सांगणार नाही. संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवण्याचं काम करणार आहे. कारण त्याच्याकरता माझी कीर्तन आहेत बघा. संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. कारण ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो, हा कोणाच्या शब्दावरती जमलेला समाज असतो? बोला, मुके नाहीत ना तुम्ही? का कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काही नियम आहे तुमच्याकडं? नाही ना. कोणाच्या शब्दावरती जमलेला समाज असतो? कीर्तनकाराच्या, गायकाच्या, कोणाच्या? पखवाज वादकाच्या, ज्यांनी तारीख दिली त्यांच्या. ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो तो संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो. आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत माईबापांनो, आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमौली ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा गाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. म्हणून ज्यानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं, ज्यानं जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय? अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत बरं का. महाराज मंडळी पण कोणाला मानत नाहीत. लोक महाराज मंडळीला पण म्हणत असतात, महाराज तुम्ही करत असतो. त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबरायांनी धरलंय, तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबरायांनी धरलंय. विश्वमौली ज्ञानोबराय आमची माय आहेत, तर जगद्गुरु तुकोबराय आमचे बाप आहेत. म्हणून त्या माय बापाच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि निमित्त या ठिकाणी श्राद्धाचं आहे बघा. मग जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे काय सांगतात? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये जे पिंडदान करायचं असतं, जे श्राद्ध कर्म करायचं असतं, ते सगळं कर्म माझ्या जीवनामधलं झालं, माझं गयावर्जनही झालं. मग जगद्गुरु तुकोबरायांना आपण प्रश्न विचारू की जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये पिंडदान हे केलंच पाहिजे का? श्राद्ध कर्म केलंच पाहिजे का? दशक्रिया विधीचं त्या ठिकाणी विधी केलाच पाहिजे का? आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या प्रित्यर्थ हे सगळे विधी झालेच पाहिजे का? तर ते विधी नाही केले तर काय होतं, केले तर काय होतं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे करतायत. तर सांगून जाईल तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये जे श्राद्ध कर्म करायचं असतं, जे पिंडदान करायचं असतं, जे गयावर्जन करायचं असतं, ते सगळे विधी आपल्या जीवनामध्ये आपण केलेच पाहिजे. का केले पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगते. जीवाला देह मिळत असताना या देहावरती, या जीवावरती 3 पद्धतीचं ऋण आहे बघा. चिंतन लक्षपूर्वक ऐका बरं का. समजण्याकरता 5G लागतं. आलंय ना तुमच्याकडं 5G लागतं. म्हणजे 5G मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून चिंतन ऐकलं तर चिंतन समजेल. या जीवाला देह मिळत असताना याच्यावरती 3 पद्धतीचं ऋण आहे. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे संतांचं, आणि तिसरं ऋण आहे पितरांचं, अर्थातच आपल्या मात्या पित्यांचं. आता मी तुम्हाला देवाचं ऋण कशा पद्धतीने ते सांगते, संतांचं ऋण कशा पद्धतीनं आहे ते सांगते, आणि आपल्यावरती आपल्या पितरांचं अर्थातच आपल्या मात्या पित्यांचं ऋण कशा पद्धतीनं आहे ते सांगते. लक्षपूर्वक ऐका. देवाचं ऋण कोणत्या पद्धतीनं आहे, तर देवाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला की ज्या देहाच्या योगाने आपल्याला देव होण्याची इच्छा असेल तर देव होता येतं. देव होईन म्हणती ते देवाची होती. देव होण्याची इच्छा असेल तर देव होता येतं. इतकं सामर्थ्य ज्या देहामध्ये भगवंताने दिलंय, तो देह भगवंताने आपल्याला सुंदर असा दिला. हा आपल्यावरती केलेला पहिला उपकार आहे, पहिलं ऋण आहे बघा. मग भगवंताने सुंदर असा नरदेह जो दिला, तो मिळवण्याकरता किती फिरावं लागतं. एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. इतकं फिरल्यानंतर 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. तो नरदेह भगवंताने आपल्याला फुकट दिला. मग त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे, तर ज्याच्याकरता हा नरदेह दिला ना त्याच्याकरता वापरणं गरजेचं आहे बघा. कारण ज्याच्याकरता दिला त्याच्याकरता जर नाही वापरला तर हा नरदेह वाया गेला. कशा पद्धतीनं वाया जातो सांगू तुम्हाला. एक उदाहरण सांगते. एका मुलीचा विवाह झाला, नवीन नवरी होती. विवाह झाल्यानंतर तिचा जो पती होता ना अमेरिकेचा होता.
जावई अमेरिकेचा होता. आता अमेरिकेमध्ये नवीन लग्न झालं आणि ते पती पत्नी दोघं जण राहू लागले. आता राहत असताना 6 महिने लग्नाला झाले, पण तो जावई काही सासरवाडीला आलाच नाही. आणि लग्न झाल्यानंतर आईची इच्छा असते, त्या सासूबाईची इच्छा असते की जावई आपल्याकडे आला पाहिजे. आता त्या सासूची इच्छा झाली की जावयाने 6 महिने झाले आता आलं पाहिजे. मग जावयाला निरोप पाठवला. जावयाला म्हटली की तुम्ही एक दिवस वेळ काढून या जेवण करण्याकरता. जावयाने सांगितलं मला काय वेळ नसतो, मला नोकरीवरती जावं लागतं, पण एक दिवस मी वेळ काढीन. वेळ काढला, एक दिवस तारीख ठरली येण्याची आणि सांगितलं मी 12च्या फ्लाईटनी येईन, 1:30 वाजता जेवण करण आणि 2 वाजता परत माघारी जाईन. आता असं सांगितल्यानंतर त्या सासूबाईनं सुंदर अशी तयारी केली. गावातले 5-25 प्रतिष्ठित लोक 6 महिन्यानंतर जावई येणारे म्हणून जेवणाकरता सांगितले. जावयाबरोबर नाकाचा मोती ठेवी गहाण राखे जावयाचा मान, अशी सासू असती बघा. म्हणून त्या जावयाकरता सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. सगळ्यांना सांगितलं 12च्या फ्लाईटनी जावई येणारे, 1:30 वाजता जेवण करणारे, 2 वाजता परत माघारी जाणारे. आता सगळ्यांना सांगितल्यानंतर 12 वाजता 12च्या फ्लाईटनी येणारे म्हटल्यावर लोक 11:15 वाजताच येऊन बसले. कारण जेवण म्हटलं की लोक टायमिंगच्या आधी येत असतात. कीर्तन म्हटल्यावर आता शेवट गर्दी होईल बघा, असं असतं. जेवण म्हटलं की बरोबर टायमिंगच्या आधी 11:15 वाजताच 5-25 प्रतिष्ठित लोक आले. आता आल्यानंतर सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला होता. 12च्या फ्लाईटने येण्याची वाट पाहिली. 12 वाजता जावई येणारे, 12 वाजता जावई येणारे, 12 पर्यंत वाट पाहिली. 12चे 12:15 झाले, 12:15चे 12:30 झाले आणि बरोबर 12:30 वाजता मुलीचा फोन आला. जावई काय आला नाही, मुलीचा फोन आला. मुलगी म्हटली त्यांना नोकरीवरती अचानक जावं लागलं, आता काही यायला जमणार नाही, नंतर कधीतरी बघू. आता असं म्हटल्यानंतर सासूचा जरा डिसमूड झाला. सासूने विचार केला आता एवढ्या माणसांच्यात अपमान कसा सहन करायचा. मग त्या लोकांना सांगितलं की जावयाला यायला थोडासा उशीर होणार आहे, तुम्ही जेवण करून घ्या. आता सुंदर असा स्वयंपाक झाला होता, कारण त्या ठिकाणी मी पण होते बरं का. सुंदर स्वयंपाक झाला होता. तो सुंदर असा स्वयंपाक ते 5-25 प्रतिष्ठित लोक सगळेजण जेवण केलं. जेवण केल्यानंतर सगळे लोक पोटभर जेवण करून घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ही सासूबाई आपल्या नवऱ्याला म्हणू लागली एवढा सुंदर स्वयंपाक केला पंचपक्वान्नाचा, 6 महिन्यानंतर जावई येणार होता, पण काय उपयोग झाला, एवढा स्वयंपाक करून सगळा वाया गेला. 5-25 लोक जेवण करून गेले तरी ही काय म्हणती वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसा भगवंताने सुंदर असा नरदेह ज्याच्या करता दिला त्याच्या करता सांगायचं तात्पर्य भगवंताने सुंदर असा नरदेह ज्याच्या करता वापरला दिला त्याच्या करता जर नाही वापरला तर वाया गेला. कारण नियोजित आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे बघा. नियोजित आयुष्य संपल्यानंतर जसं 1 वर्षापूर्वी मातोश्रींना आपल्यामधून निघून जावं लागलं, त्या जात असताना अनेक प्रयत्न केले कुटुंबातील लोकांनी, पण वाचवता आलं का? नाही वाचवता आलं. नियोजित आयुष्य संपल्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न करा, डॉक्टर लोकांची लाईन जरी लावली ना तरी माणसाला जावं लागतं. आणि नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर रोगरची बाटली पाजली तरी जगतं बरं का. पण नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर नाहीतर तुम्ही उद्या सकाळी म्हणता काल ताईने कीर्तनामध्ये सांगितलं रोगरची बाटली पाजली तरी जगतं, पाजताल एखाद्याला. नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर जगतं, नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला जावं लागतं. सांगू तुम्हाला, आपलं आयुष्य म्हणजे 100 लिटर पाण्याने भरलेला एक हौद आहे बघा, आणि त्याच्यामधला छोटासा मासा म्हणजे आपण आहोत. आता मला सांगा, 100 लिटर पाण्याने भरलेल्या हौदापैकी ज्यावेळेला 95 लिटर पाणी संपणार आहे त्यावेळेला खाली किती शिल्लक राहणार आहे? बोला, गणित कळतं तुम्हाला? 5 लिटर पाणी शिल्लक राहणार आहे. आता मला सांगा, त्या हौदामध्ये शिल्लक राहिलेलं ते 5 लिटर पाणी संपल्यानंतर त्याच्यामध्ये परत पाणी येणार आहे का? ती काही विहीर नाही ना त्याला झरा यायला, त्याच्यामध्ये परत पाणी येणार नाही. ते शिल्लक राहिलेलं 5 लिटर पाणी संपल्यानंतर जसं त्या माशाला तडफडून मरावं लागणार आहे ना, तसं आपलं नियोजित आयुष्य संपल्यानंतर आपल्याला देखील जावं लागणार आहे बघा. कसं जावं लागतं सांगते तुम्हाला एक प्रसंग.
एक 2-3 महिन्यापूर्वी माझं मुंबईला कांजूरमार्ग स्टेशनला कीर्तन होतं. आता आम्ही त्या ठिकाणी कीर्तनाला गेलेलो असताना ज्यांनी आम्हाला तारीख दिली ना, आम्ही त्यांच्या घरी गेलो. आता त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये एक आजीबाई होत्या. नियोजित आयुष्य संपल्यानंतर कसं जावं लागतं ते सांगते बघा. त्या घरामध्ये एक आजीबाई होत्या. त्या आजीबाई मला शेजारच्या एका कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या. आता त्या आजीबाई माझ्या जवळ आल्या आणि त्या म्हटलं, ताई, आमच्या शेजारी एक कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 2 जण पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं असा 4 जणांचा परिवार होता. मी म्हटलं बरं. त्या म्हटल्या, त्यांच्यातला तो जो पती होता ना, नवरा, तो काहीच काम करत नव्हता. सगळा संसाराचा भार त्या बिचाऱ्या एकटीच्या महिलेच्या डोक्यावरती होता. रात्रंदिवस लोकांचं धुणे भांडे करायची, रात्रंदिवस काम करायची आणि काम करून आली की बिचारी वैतागून जायची. काम केल्यानंतर बायका वैतागत असतात, वैतागल्यानंतर काय करतात, आपल्या नवऱ्याला बडबड करायला चालू करत असतात बघा. तशी ती नवऱ्याला बडबड करायला लागायची. आता नवऱ्याला बडबड करायला लागली की नवरा म्हणायचा, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. काय म्हणायचा, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. आता असं म्हटल्यानंतर घाबरून जायची बिचारी, काहीच बोलत नव्हती. त्या म्हटलं, एक दिवस झालं असं, दिवाळी 4 दिवसांवरती आली होती. दोघेही पहाटे 3-3:30 वाजता उठले. उठल्यानंतर ही पहाटेच आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, सगळीकडे आनंदोत्सव चाललाय, सगळीकडे दीपावलीचा सण चाललाय, आपल्या लेकरांना घालायला कपडे नाही, वाजवायला फटाके नाही. म्हटली, काहीतरी काम धंदा करत जा, नुसतं पत्त्या जोडायचं काम करता म्हटली. आता असं म्हटल्यानंतर तो म्हणला, लावली का सकाळ सकाळ कटकट, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करीन. आता नेहमीच धमकी द्यायचा हिच्या लक्षात आलं. हे म्हटले, जा, तुम्हाला आत्महत्याच करायची ना तर खुशाल करा. आता आत्महत्याच करायची ना तर खुशाल करा म्हटल्यानंतर याच्या लक्षात आलं, नेहमीच धमकी देतोय, आता मात्र गेल्याशिवाय गत्यंतर नाही. निघाला आता. त्या 4-4:30 वाजता मुंबईच्या उड्डाण पुलावरती गेला. कशा करता, आत्महत्या करण्याकरता. 4:30 वाजल्यापासून पहाटे 5:30-6 वाजेपर्यंत विचार केला, काय करावं, आत्महत्या करावी की न करावी, करावी की न करावी. बरोबर 6 वाजायच्या टायमिंगला सगळीकडे आजूबाजूला पाहिलं कोणी आहे का, आणि 6च्या टायमिंगला त्या मुंबईच्या उड्डाण पुलावरून खाली उडी टाकणार. कशा करता, बोला, आत्महत्या. आत्महत्या शब्द डोक्यात ठेवा. आत्महत्या करण्याकरता तितकात खालून एक भाजीवाला भैया चालला होता. आता त्या भाजीवाल्या भैयाच्या डोक्यावरती सुंदर असं मेथीच्या भाजीचं टोपलं होतं. मेथीच्या भाजीच्या जुड्या अशा कमळाच्या आकाराच्या लावलेल्या होत्या. आता जसं एखाद्या आईने आपल्या लेकराला पदरामध्ये झेलावं ना, तसं हे वरून पडलं त्या टोपलीमध्ये. आता हे वरून त्या टोपलीत पडल्यावर ते मरल का, हा, ते मरल का, तुम्हाला नवल वाटेन ते नाही मिलं, विनाकारण ते खालचं भाजीवालं मेलं. ते सकाळी सकाळी आपल्या लेकरांना सांगून आलं होतं, म्हटलं आज जेवढ्याची भाजी विकेल ना तेवढ्याचे फटाके घेऊन येईन. त्याची लेकरं वाट पाहत होती, ते नाही घरी आलं. आणि ज्याची बायको म्हटली ना एकदाची कटकट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. म्हणजे वरच्याचं नियोजित आयुष्य शिल्लक होतं, त्याला नाही जावं लागलं. खालच्याचं नियोजित आयुष्य संपलं होतं, त्याला जावं लागलं. नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला जर जावं लागत असेल तर संत महात्मे आपल्याला सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्यांना सांगितलं डोळ्याने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मुख पहा. हातांना सांगितलं हाताने त्या भगवंताचं भजन करा. पायांना सांगितलं पायाने त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करा. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटतंय ना तुमचं जीवन सफल व्हावं, तर जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय गरजेचं आहे. बघा, मी सांगते, लक्षात घ्या, आपलं जीवन जिवंतपणे माणसानं कसं जगावं, तर आपलं आयुष्य हे पारिजातकाच्या फुला एवढं असावं. पारिजातकाचं फुल माहिती तुम्हाला, पारिजातकाच्या झाडाला आदल्या दिवशी संध्याकाळी कळी येते, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते उमलून खाली पडतं आणि त्याच दिवशी 1-2 तासामध्ये ते कोमेजून जातं. इतकं कमी आयुष्य त्या पारिजातकाच्या फुलाचं असतं. पण जो कोणी त्या झाडाच्या जवळून जाईल ना, त्याच्या मनाला ते मोहून टाकतं, त्याच्या मनाला आनंद देऊन जातं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे फुलपाखरा एवढं असावं. फुलपाखराचं आयुष्य माहिती अवघ्या 14 दिवसांचं आहे, परंतु त्या 14 दिवसांच्या आयुष्यामध्ये ते इतकं भिरभिरतं, स्वतःही आनंद घेतं आणि ज्याची ज्याची दृष्टी त्याच्यावरती पडेल ना, त्याच्या मनाला ते आनंद देऊन जातं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य देवासमोर जळणाऱ्या अगरबत्तीप्रमाणे असावं. अगरबत्ती स्वतः जळते माईबापांनो, पण इतरांना सुगंध देते. म्हणून सांगून जाईल तुम्हाला, चालताना असं चालावं. वाक्य लक्षपूर्वक ऐका. चालताना असं चालावं, 10-5 लोकांनी उठून राम राम म्हणावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. पण पत्त्या खेळायला नाही बरं का पुरुष मंडळी, भजन करायला भजन. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. बोलताना असं बोलावं
आपल्या वाणीतून अमृत वाहिल्यासारखं वाटावं आणि मरताना असं मरावं, ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं, असं माणसाचं जीवन असावं. मग ज्याला ज्याला वाटतंय ना आपण गेल्यानंतर नाही संपूर्ण जिल्ह्याने, नाही संपूर्ण तालुक्याने, नाही संपूर्ण गावाने, कमीत कमी आपल्या कुटुंबातल्या तरी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं, त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा. कारण प्रतिज्ञेशिवाय आपली कीर्ती पाठीमागे राहू शकत नाही. इतिहासामध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी प्रतिज्ञा केली त्या लोकांची कीर्ती इतिहासामध्ये अजरामर राहिली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज झाले. जशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली, मैं मेरी झाशी नाही दूंगी, आणि अखंड हिंदुस्थानची राणी झाली. जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचे. कारण आपल्या जीवनातला मुक्कामच निश्चित केला नसेल ना तर मार्ग सुद्धा कधी सापडत नसतो. मार्ग त्यावेळेला सापडेल ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनातला मुक्काम निश्चित कराल. मग तुम्हाला या मृत्यू लोकामधून नेमकं कुठे जायचंय, स्वर्गात जायचंय, नरकात जायचंय की वैकुंठात जायचंय, हे तुम्ही इथे ठरवायचं. जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर पुण्यकर्म करावं लागेल. जर या मृत्यू लोकामधून नरकात जाण्याची इच्छा असेल तर पापकर्म केलं तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून वैकुंठात जाण्याची इच्छा असेल ना तर जगद्गुरु तुकोबारायच्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. दाखवलाय ना त्यांनी मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते, तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जो संतांनी आपल्याला भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर कोठे गुंता पडणार नाही आणि निश्चितच दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या पार करून गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्या देवाच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं देवाचं ऋण आपल्यावरती आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही जीवन जगलात तर त्या देवाच्या ऋणातून मुक्त होता येतं. बघा, देवाचं ऋण तुम्हाला समजलं. आता दुसरं ऋण या जीवावरती, या देहावरती आहे संतांचं. का संतांचं ऋण आहे? लक्षपूर्वक आहे का? आपल्याला आपल्या या जीवाला देह जरी देवाने दिला असला ना तरी या देहाला मार्ग दाखवण्याचं काम संतांनी केले. नवे नवे आपले मायबाप आपल्यावरतीचे उपकार करू शकत नाहीत ना, ते उपकार संतांनी आपल्यावरती केलेले आहेत. बघा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. जे माईबाप उपकार करू शकत नाही ते उपकार संतांनी आपल्यावरती केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना एका अभंगाद्वारे म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू. तुम्ही संत माय आहात म्हणतात, तुम्ही संत बाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात आणि तुमची कीर्ती मी पतित काय वाणू, तुमचा अवतारच जड जीवांचा उद्धार करण्याकरता म्हणतात. का संत महात्मांना मायबापाची उपमा दिली तर ज्याप्रमाणे मायबाप आपल्या लेकरांना रात्रंदिवस जागवण्याचं काम करत असतात, अहोरात्र आपल्या मायबाप आपल्या लेकरांकरता देह जिजवतात ना, त्याचप्रमाणे संत सुद्धा या विश्वाच्या कल्याणाकरता, या जगताच्या कल्याणाकरता रात्रंदिवस देह जिजवतात, रात्रंदिवस देह कष्टवत असतात. मज निरंतर जागरिती, मज निरंतर जागरिती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागरिती, मज निरंतर जागरिती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. रात्रंदिवस जागवण्याचं काम करतात आणि त्यांच्या उपकाराचं वर्णन आपण करू शकत नाही. का? त्यांच्या आपल्यावरती उपकार किती आहेत सांगू तुम्हाला. संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे, वाक्य लक्षपूर्वक आहे का, संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे, सर्वसामान्य जीव हा लोखंडाप्रमाणे. आता मला सांगा, ज्या वेळेला संत रूपी परिसाचा स्पर्श सर्वसामान्य जीवरूपी लोखंडाला होतो त्यावेळेला ते लोखंड न राहता त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बोला, चांदीमध्ये होतं.
सोन्यामध्ये होतं. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे आहेत. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, संत आपल्या जीवनामध्ये दुधाप्रमाणे आणि सर्वसामान्य जीव हा पाण्याप्रमाणे. बघा, दुधाची किंमत वेगळी, पाण्याची किंमत वेगळी. दूध 40 रुपये लिटर, पाणी 20 रुपये लिटर. परंतु ज्या वेळेला 40 रुपये लिटरच्या दुधामध्ये तुम्ही 20 रुपये लिटरचं पाणी टाकता, त्यावेळेला त्या पाण्याची किंमत सुद्धा किती होते? 40 रुपये लिटर होते. बघा, का? आपल्या जीवनामध्ये संत सर्वसामान्य जीवाची किंमत वाढवण्याचं काम करत असतात. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये दुधाप्रमाणे. सांगायचं तात्पर्य अशा पद्धतीने संतांच्या आपल्यावरती उपकार आहेत, संतांच्या आपल्यावरती ऋण आहे आणि त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्हाला आता देवाचं ऋण समजलं, संतांचं ऋण समजलं. तिसरं ऋण आपल्यावरती आहे आपल्या पितरांचं, अर्थातच आपल्या मात्या पित्यांचं. बघा, मग मात्या पित्यांनी आपल्यावरती कोणते उपकार केले, कशा पद्धतीनं उपकार केले, लक्षपूर्वक ऐका. संत महात्मे सांगतात, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी. घार जरी आकाशामध्ये फिरत असली ना, तरी सुद्धा भक्षण करण्याकरता तरी सुद्धा तिचं चित्त आपल्या लेकरांवरती असतं. जिवंतपणे मायबाप आपल्या लेकरांवरती प्रेम करतील याच्यामध्ये काय नवले. मृत्यू पश्चात सुद्धा मायबाप आपल्या लेकरांवरती प्रेम करत असतात. सांगू तुम्हाला, विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर तुम्ही कधी पाहिला, विक्षेप करू नका, विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर तुम्ही पाहिला तर विंचवाची मादी एकाच वेळी 20-25 मुलांना जन्म देते. बघा, 20-25 पिल्लांना जन्म दिल्या पाजण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये. ती भूक भागू शकत नाही आणि मग ती अंतःकरणामध्ये असा विचार करत असते की मी विश्वातली किती अभागी माता आहे की या पिलांची भूक मी भागवू शकत नाही, या पिलांना मी दूध भाजू शकत नाही. आणि मग जन्म दिल्यानंतर ती 20-25 पिलं त्या आईकडे किलकिल्या डोळ्याने पाहत असतात, किलकिल्या डोळ्याने पाहत असतात. आणि पाहत असताना ती माता त्या लेकरांना सांगते, त्या पिलांना सांगते, मी संपले तरी चालन, तुम्ही जगले पाहिजे, तुमचं जीवन जगलं पाहिजे, म्हणून तुम्ही माझ्या शरीराचं कण मांस भक्षण करा आणि तुम्ही जगा. मग ती 20-25 पिलं त्या विंचवाच्या मादीचं कण मांस भक्षण करतात. माई बापांनो, एक क्षण असा येतो, ती विंचवाची मादी तिचं मांस भक्षण करून 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 सगळं मांस एका क्षणाला संपून जातं. म्हणजे एक माता आपल्या लेकरांकरता संपून जाते, पण आपल्या लेकरांना जीवनदान देते. हे मातेने आपल्यावरती केलेले उपकार आहेत. बघा, निश्चितच मला असं वाटतं या कुटुंबामध्ये सुद्धा या मातेने आपल्या लेकरांवरती तेच उपकार केले. खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये पतीची साथ असायला हवी होती, त्याच वयामध्ये पतीची साथ सोडून गेली, पती जीवनामधले निघून गेले आणि त्याच्यानंतर 2 मुलांचा त्या ठिकाणी प्रपंच, अगदी शून्यातून एवढं सगळं विश्व त्या मातेनं निर्माण केलं. खऱ्या अर्थाने त्या मातेच्या या मुलांवरती, त्या पितरांच्या या लेकरांवरती असलेले उपकार आहेत माईबापांनो. मग जिवंतपणे ती माता आपल्या लेकरांवरती प्रेम करते याच्यामध्ये काय नवले. तो पिता आपल्या लेकरांवरती जिवंतपणे प्रेम करेल याच्यामध्ये काय नवले. मृत्यू पश्चात सुद्धा आपले मायबाप आपल्यावरती प्रेम करत असतात. मग मृत्यू पश्चात कोणी प्रेम केलं तर जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठावरून परत माघारी आले. कोणाकरता? आपल्या लेकी करता, भागीरथी करता मृत्यू पश्चात परत माघारी आले. आपल्या लेकरांवरती इतकं प्रेम करत असतात. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, 12व्या शतकातला दृष्टांत तुम्ही जर पाहिला, वारकरी संप्रदायामधलं ज्वलंत उदाहरण माईबापांनो, लक्षपूर्वक आहे का. ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्यानंतर अगदी काहीशा कालावधीमध्येच विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या जवळ यावं आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारावा, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर असं वाटावं पतिदेव चेष्टा करतायत की काय पतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं, हसत मुखाने पुन्हा कामाला लागावं. आता पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, इकडे लक्ष द्या, थोडाच वेळ आहे आपल्याकडे. पुन्हा कामाला लागावं, पुन्हाही दुसऱ्या दिवशी तसंच वाटावं. पण आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. आणि एक दिवस रुक्मिणी माता रागवलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रागावलेल्या अवस्थेमध्ये होत्या. सांगतात, जा तुम्हाला संन्यासच घ्यायचा आहे ना तर खुशाल घ्या. पडत्या फळाची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत गृहस्थाश्रमामधून संन्यासाश्रमामध्ये प्रवेश करतात. अडवत नाही, पतीवरती निष्ठा आहे, अपार प्रेम आहे. असं वाटतं आज नाही, उद्या नाही, पण 1 दिवस नक्की पुरवते, अडवत नाही. मग ते गेल्यानंतर कोणी गावामध्ये ऋषीवरी आले, कोणी साधू पुरुष आले, त्यांची पूजा अर्चा करायच्या, झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पतीची मागणी देवाकडे करायच्या. असे 12 वर्ष
केल्यानंतर पुन्हा त्या गावामध्ये ऋषीवर येतात. मग नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्याकरता त्या ठिकाणी रुक्मिणी माता जातात. ऋषीवर यांची पूजा अर्चा होते आणि पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी चरण स्पर्श करण्याकरता रुक्मिणी माता खाली वागतात. ज्या वेळेला रुक्मिणी माता खाली वागतात त्यावेळेला ऋषीवर आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वादाचे बोल कानावरती पडल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं. डबडबल्या डोळ्याने ऋषीवर्यांकडे पाहतात. ऋषीवर्य विचारतात, बाई ग सुवासीन दिसतेस, कपाळी कुंकू डोळ्यात पाणी कशा करतात? त्यावेळेला सांगितलं जातं, सुवासीन दिसते, कपाळी कुंकू डोळ्यात पाणी याच्या करता आले, अजून पोटी पुत्र नाही आणि पतिदेवांनी संन्यास घेतला. मग विचारतात, तुझे पती दिसतात तरी कसे? वर्णन तरी सांग. वर्णन तरी सांग म्हटल्यानंतर वर्णन सांगायला सुरुवात करतात. उगवती वाणी सात्विक तेज आहे, डाव्या बाजूच्या खांद्यावरती तुळशीपत्राचं चिन्ह आहे. वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांना कुठेतरी पाहिलंय, यांना कुठेतरी पाहिलंय लक्षात येतं आणि सांगितलं जातं, काळजी करू नकोस, तुझे पती नक्की परत येते. मग या शब्दाने या वाक्याने आनंद होतो ना. माईबापांनो आनंदाच्या भरामध्ये घरी जातात आणि माईबापांना सांगतात, ऋषीवर यांनी सांगितलंय तुझे पती नक्की परत येतील. इकडे ऋषीवर्य त्यांच्या कुटियामध्ये निवासस्थानी जातात आणि निवासस्थानी गेल्यानंतर विठ्ठलपंत म्हणून साथ घालतात ना, त्यावेळेला विठ्ठलपंत समोर येऊन उभे राहतात. त्यावेळेला लक्षात येतं की माझं खरं नाव कसं काय माहिती. त्यांच्याचकडे संन्यास घेतलेला असतो, ते नाव त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने सांगितलेलं असतं. आणि मग सांगितलं जातं, जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाहीस ना तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा, पुन्हा आनंदाने संसार कर, पुन्हा पडत्या फळाची आज्ञा पडावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतात. पुन्हा घरी येतात. घरी आल्यानंतर ते जोडपं पुन्हा एकदा आनंदाने संसार करू लागतं. संसार थाटतं आणि ते संसार करत असताना त्या संसार वेलीवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. नाव सुद्धा किती गोंडस असताना मायबापांनो ऐका, नाव सुद्धा इतकी गोंडस असतात. संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती. निवृत्त झाल्यानंतर मिळतंय ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपानदेव. आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नाव सुद्धा इतकी गोंडस असतात. परंतु समाज हा समाज असतो ना, या समाजाने त्यांना हिणवावं. संन्यासाची गुरु म्हणून हिणवावं आणि आई वडिलांच्या अंतकरणाला अतिशय वाईट वाटावं, वेदना व्हाव्यात आई वडिलांच्या अंतकरणाला. आणि मग एक दिवस विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, विश्वमौली ज्ञानोबाई, आदिशक्ती मुक्ताबाई आणि सोपान काका चारही भावंड झोपलेली आहेत. झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना रुक्मिणी माता विठ्ठलपंतांकडे जातात आणि विठ्ठलपंतांना म्हणतात, मालक, गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रम आपण स्वीकारला ना, मग आपल्या या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना का बरं दिली जाते? आपल्या लेकरांना आळंदीकर इतका का तिरस्कार करतात? तुम्ही एकदा आळंदीकरांना विचारा ना. अहो किती दिवस तिरस्कार करणार? माझा मोठा मुलगा निवृत्ती दादा आता 12 वर्षाचा व्हायला लागला. नका हो तिरस्कार करू मालक, तुम्ही विचारा ना आळंदीकरांना. अहो पवित्र अशा कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. आपलं कुळ पवित्र आहे. ब्राह्मणाच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. ओजस्वी तेजस्वी आपलं कुळ आहे. विवाहाच्या बंधनामध्ये आपला विवाह संपन्न झालेला आहे. संस्काराचं बंधन आपल्यावरती लादलेलं आहे. वेदोक्त पद्धतीने आपलं शिक्षण झालेलं आहे. तुम्ही एकदा विचारा ना आळंदीकरांना, काय इतका तिरस्कार करतात तुम्ही लेकरांचा? हवं तर आम्हाला शिक्षा द्या. चूक आम्ही केली ना, मग हवं तर आम्हाला शिक्षा द्या, पण आमच्या लेकरांना शिक्षा देऊ नका. त्यांचा झालेला अपमान, त्यांची झालेली अवहेलना आम्हाला सहन होत नाही. रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांना म्हणावं आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला म्हणतात, हो ग रुक्मिणी, विचार तुम्ही आळंदीकरांना. रात्रीच रुक्मिणी मातेचं ऐकलं, रात्रीच पत्नीचं ऐकलं आणि रात्रीच पत्नीचं ऐकलेले विठ्ठलपंत पहाटेच उठले. भल्या पहाटे उठले, आळंदीमध्ये गेले. आळंदीच्या धर्ममार्तंडांच्या दारावरती जायचे, धर्मवृंदांच्या दारावरती जायचे, दोन्ही हात जोडायचे. दोन्ही हात जोडून सांगत होते, त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा द्या, पण आमच्या लेकरांना शिक्षा देऊ नका. आमच्या लेकरांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं याच्याकरता आम्ही शिक्षा भोगू. वाटेल ती शिक्षा आम्ही भोगू, पण आमच्या लेकरांना त्याचा झालेला त्रास आम्ही सहन करू शकत नाही. त्यावेळेला आळंदीकर म्हणायचे, विठ्ठलपंत
तुम्ही केलेल्या गुन्ह्याला शास्त्रामध्ये न्याय सापडेल असं मला वाटत नाही हो. त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणायचे, तुम्ही शोधा ना, पोथ्या वाचा, पुराण वाचा, धर्मग्रंथ वाचा, तुम्हाला काहीतरी न्याय सापडेल. पोथ्या वाचा, पुराण वाचा, धर्मग्रंथ वाचा, सगळं वाचा म्हटल्यानंतर विठ्ठल पंत सगळ्या धर्मवृंदांच्या दारावरती फिरले आळंदीमध्ये आणि अखेर सगळ्या धर्म मार्तंडांनी निर्णय घेतला धर्मसभा घेण्याचा. धर्मसभा घेण्याचा का? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या लेकरांना न्याय मिळावा. विठ्ठल पंतांना आनंद वाटला. विठ्ठल पंत सिद्ध बेटामध्ये गेले. रुक्मिणी मातेला सांगतायत, रुक्मिणी तयार आहे बरं का आळंदीकर आपल्या लेकरांकरता ब्रह्मसभा घेण्यासाठी तयार आहे. रुक्मिणी मातेला आनंद झाला, आता माझ्या लेकरांना न्याय मिळेल. माईबापांनो, पवित्र इंद्रायणीचं तीर आहे बघा. पवित्र अशी इंद्रायणी माता वाहते, स्वच्छ इंद्रायणीचं पाणी, आणि त्या इंद्रायणी मातेच्या तडावरती भली मोठी ब्रह्मसभा भरली. मोठे मोठे धर्ममार्तंड धर्मपंडित त्या ठिकाणी आलेले आहेत. मोठे मोठे वेदोक्त पद्धतीने ज्यांचं शिक्षण झालेले ते ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत. भली मोठी ब्रह्मसभा भरली आणि त्या ब्रह्मसभेमध्ये माझे विठ्ठल पंत एखाद्या याचकासारखे दोन्ही हात जोडून उभे राहिले. याचकासारखे उभे राहिले. आता जीवनामध्ये ध्येय इतकं असेल, नाही बापांनो, फक्त माझ्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. माझी गोड दिसणारी चिटकला मुक्ताबाई, माझा गोड दिसणारा निवृत्ती दादा, गोड दिसणारा सोपान काका, गोड दिसणारा माझा ज्ञानोबाराय यांच्या जीवनामध्ये यांना न्याय मिळावा. समाजामध्ये त्यांना मानानं सन्मानानं जगता यावं, इतकंच जीवनामध्ये उद्देश. दोन्ही हात जोडून याचकासारखे उभे. सगळ्या पोथ्या वाचल्या, पुराण वाचली, सगळी धर्मग्रंथ वाचली. अरे दुपारचे 12 वाजले तरी शिक्षा नाही, संध्याकाळचे 3 वाजत आले तरी शिक्षा सुनावली नाही, शिक्षा दिली नाही. ज्यांना भूक लागायची ना ते घरी जाऊन जेवण करून यायचे. पण विठ्ठल पंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही आणि एखाद्या याचकासारखे उभे हो. फक्त जीवनामध्ये माझ्या लेकरांना न्याय मिळावा, आता जीवनामध्ये दुसरं काही नको. पण माय बापांनो, सगळे पोथे पुराण धर्मग्रंथ वाचून सुद्धा न्याय सापडत नव्हता. साधी गोष्ट आहे ना. मग माई बापांनो, ज्या गुन्ह्याला न्याय सापडत नाही तो गुन्हा नसेल. तो गुन्हा असेल तर त्याला काहीतरी न्याय पाहिजे. तो गुन्हा असेल, तो अपराध असेल तर त्याच्याकरता काहीतरी दंड पाहिजे ना. त्या गुन्ह्याला शिक्षा सापडत नव्हती, अर्थातच तो गुन्हा नसेल. पण विठ्ठल पंत दोन्ही हात जोडून उभे आहेत, काहीतरी शिक्षा द्यावं, काहीतरी शिक्षा सापडेल ना. माझ्या मुलांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं, याच्याकरता काहीतरी शिक्षा द्या. आता रात्रीचे 9 वाजत आले आणि 9 वाजायच्या टायमिंगला 2 तासाची स्मशान शांतता ठेवण्यात आली. सगळ्या पोथ्या पुराण धर्मग्रंथ सगळं काही वाचलं आणि 9 वाजेच्या पूर्वी 2 तासाची स्मशान शांतता ठेवल्यानंतर 2 तासानंतर 9 वाजेला बरोबर विठ्ठल पंतांना सांगण्यात आलं, विठ्ठल पंत, तुमच्यासारख्या पाप्याला एकच न्याय आम्हाला द्यावा वाटतो, एकच प्रायश्चित्त तुम्हाला आम्हाला द्यावं वाटतं. कोणतं प्रायश्चित्त? देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंत, माईबापांनो, देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी पोटात अन्न नसलेले विठ्ठल पंत खाली पडले आणि खाली पडलेल्या विठ्ठल पंतांना उठवावं इतकी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती हो त्यांच्या बाबतीमध्ये. एखादा माणूस आपल्या समोर खाली पडतोय, त्याला उठवावं इतकी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती. पण खाली पडलेल्या विठ्ठल पंतांची या निसर्गालाच दया आली. मंद मंद पाऊस चालू झाला आणि त्या मंद मंद पावसाने विठ्ठल पंतांना जाग आली. विठ्ठल पंत उठले आणि दबक्या पावलाने सिद्ध बेटाच्या दिशेने निघाले. सिद्ध बेटामध्ये गेले, झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेल्यानंतर रुक्मिणी माता विचार करते, ज्या अर्थी मालकाला यायला उशीर झाला त्या अर्थी न्याय निवाडा झाला वाटतं. आता माझ्या लेकरांना समाजामध्ये मानानं जगता येईल, सन्मानानं जगता येईल. आता माझ्या लेकरांची कोणी विटंबना करणार नाही, माझ्या लेकरांचा आता आळंदीमध्ये अपमान होणार नाही. विचार करते रुक्मिणी माता, आता माझ्या लेकरांना न्याय मिळाला असेल. विठ्ठल पंत दबक्या पावलाने सिद्ध बेटामध्ये पोहोचले आणि आतमध्ये आलेल्या विठ्ठल पंतांना पाण्याचा ग्लास घेऊन रुक्मिणी माता आली. पाणी हातामध्ये दिलं आणि पाणी हातात दिल्याच्या बरोबर रुक्मिणी माता विचारते, न्याय झाला का मालक? न्याय झाला का म्हटल्याबरोबर विठ्ठल पंत म्हणतात, हो ग रुक्मिणी, न्याय झाला. न्याय झाला म्हणता क्षणी रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. आता माझ्या लेकरांचा तिरस्कार कोणी करणार नाही. पण तिला माहिती नव्हतं हे क्षणिक सुखाचं मोजमाप आपल्या घरामध्ये येते, ही क्षणिक सुखाची लाट आपल्या घरामध्ये येते. दुसऱ्याच क्षणाला दुःखाची लाट कोसळली आणि विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी तुला ऐकायचंय का? आळंदीकरांनी काय न्याय केला आपल्या लेकरांना? आपल्या लेकरांना काय न्याय केला? कोणती शिक्षा दिली आपल्याकरता? तुला ऐकायचंय का? हो हो मालक, ऐकायचंय. मग ऐक रुक्मिणी,
आळंदीकरांनी आपल्या लेकरांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं याच्या करता मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी त्या ठिकाणी रुक्मिणी माता सुद्धा खाली पडली. पण खाली पडलेल्या रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांनी सावरलं, विठ्ठल पंतांनी उठवलं. विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी अगं आळंदीकरांनी स्वतःहून आपल्याला तो न्याय नाही दिला, स्वतःहून आपल्याला ती शिक्षा नाही दिली. अगं आपण स्वतःहून न्याय मागायला गेलो होतो आणि आपण स्वतःहून जर न्याय मागायला गेलो असेल आणि आळंदीकरांनी ही शिक्षा जर आपल्याला दिली असेल ना, तर ती शिक्षा आपण आता भोगली पाहिजे. आता दिसू नये जना या अवस्थेला आपण प्राप्त झालं पाहिजे. आता त्या शिक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नाही. रुक्मिणी मी तयार आहे आपल्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता मी निघतो असं म्हटल्या बरोबर रुक्मिणी माता म्हणते मी तयार आहे. म्हणजे मालक जेथे राघव तेथे सीता. रामायणामध्ये सीता मातेला वनवासाची शिक्षा नव्हती, पण अखंड वनवास रामासोबत सीता मातेने जर सहन केला असेल ना, तर ही रुक्मिणी माता सुद्धा तुमच्या बरोबर. त्यावेळेला विठ्ठल पंतांच्या मुखातलं वाक्य माय बाबा. विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी एक वेळ बाप केला तरी चालेल ग, पण लेकरांना माय पाहिजे. आणि हे खरंय माय बापांना, बाप गेला तरी ती माय पाठीमागे आपल्या लेकरांचा सांभाळ करते, संसार फुलवते. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही या मातोश्रीच्या रूपाने पाहिलं. विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी एक वेळ बाप केला तरी चालेल, पण लेकरांना माय पाहिजे. हा विठ्ठल पंत जिवंत असताना आपल्या लेकरांना आळंदीमध्ये कोणी दारात उभं करत नाही ग. हा विठ्ठल पंत गेल्याच्या नंतर आपल्या लेकरांवरती प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आशीर्वादाचा कोणाचा तरी हात लागेल ना रुक्मिणी. असं वागू नको ग, लेकरांकरता तुला थांबावं लागेल. रुक्मिणी माता म्हणते, मालक तुमच्याशिवाय या लेकरांसोबत मी कशी जगू, मी नाही राहू शकत. त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी तुला थांबावं लागेल. रुक्मिणी माता म्हणते, मालक माझी शपथ आहे तुम्हाला, मला थांबण्याकरता आग्रह करू नका. आता विठ्ठल पंतांच्या लक्षात आलं, जर आपण थांबण्याकरता आग्रह केला आणि यदा कदाचित लेकरं जर जागी झाली ना, तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. दोघांचंही जाण्याचं ठरलं. अंतकरण कठोर केलं, सिद्ध बेटाला नमस्कार केला, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली. पाखरे हे चिमणे तुझ्यावरी सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी. जसं 1 वर्षापूर्वी ही माता जात असताना अंतकरणामध्ये असंच म्हणत असेल ना, देवा आता या लेकरांचा सांभाळ तू कर, आता या लेकरांना तुझ्यावरती सोडून चाललोय, या लेकरांचा सांभाळ तू कर. पाखरे हे चिमणे तुझ्यावरी सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी. खऱ्या अर्थाने ती माता सांगत असते. तसं अंतकरण कठोर केलं, सिद्ध बेटाला नमस्कार केला आणि जाण्याकरता निघाले. माईबापांनो जाण्याकरता निघाले. तुळशी वृंदावनापर्यंत गेले. तुळशी वृंदावनापर्यंत गेले विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रुक्मिणी मातेचं मातृत्व जागं झालं. पुन्हा एकदा रुक्मिणी माता धावत पळत घरामध्ये आली. दुसऱ्यांदा घरामध्ये आलेली रुक्मिणी माता विठ्ठल पंत बाहेरून म्हणतात, रुक्मिणी आपल्याला त्याग करावा लागेल ग. त्याग आणि समर्पणाशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही. आपल्याला त्याग करावा लागेल. माई बापांनो, जसा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंग राजगुरूच्या रक्तानं लिहिला गेलाय ना, तसा माझा वारकरी संप्रदायाचा इतिहास विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी यांच्या त्यागानं आणि या 4 भावंडांच्या समर्पणाला लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाले त्याला बाधा नाही आली, इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला कंटाळा आला नाही, इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला विटाळ आला नाही. आपण 750 वर्ष झाले तेच म्हणतो, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कंटाळा आला नाही का? त्याग आणि समर्पणावरती उभं राहिलेलं हे विश्व आहे. विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी त्याग करावा लागेल. पण दुसऱ्यांदा घरामध्ये गेलेली रुक्मिणी माता, इकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा घरामध्ये गेलेली रुक्मिणी माता आतून आवाज देते विठ्ठल पंतांना, विठ्ठल पंत तुमचं अंतकरण किती कठोर आहे हो. आपण 1-2 दिवसाकरता गावाकरता नाही चाललोय, आपलं जीवन संपवण्याकरता चाललोय. एकदा लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्यावं. गुजीरवाने आपले लेकरं आपण कायम स्वरूपी त्यांना सोडून चाललोय. एकदा लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्या. परत विठ्ठल पंत आतमध्ये आले. गोड दिसणारा निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबाराय, आदिशक्ती, मुक्ताबाई 4ही भावंडांना पाहिलं, लेकरांना पाहिलं. रुक्मिणी माता त्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवते. निवृत्ती दादाच्या डोक्यावरून हात फिरवला, ज्ञान दादाच्या डोक्यावरून हात फिरवला. अंतकरणामध्ये विचार करते, उद्या माझा ज्ञान दादा आई म्हणून कोणाला हात मारेल,
उद्या माझी मुक्ताबाई बाबा म्हणून कोणाला हात परेल, बाबा तिला कुठे दिसतील का, आई कुठे दिसेल का? विचार करते, अरे माझा सोपान तर काही बोलणार सुद्धा नाही. माईबापांनो, सोपान काका काही लागलं तरी मागणार नाही, कारण ते ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे बघा. तुम्ही निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ऐकलं असेल, ज्ञानोबराय म्हणतात ऐकलं असेल, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐकलं असेल, पण सोपान काका म्हणतात असं कुठं ऐकलं नसेल, कारण ते ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे. माझा सोपान तर कधी काही लागलं तरी मागणार नाही हो. पण माझी मुक्ताबाई गौर तिचा वर्ण आहे, बोलणं तिचं थोडंसं फटकळ आहे. समाजाला कोणाला काही बोलली आणि तिचा जर समाजाला राग आला तर समाज तिचं बोलणं सहन करेल का? विचार करते रुक्मिणी माता अंतकरणामध्ये त्या मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू मुक्ताबाईच्या गालावरती पडले. डोळ्यातले अश्रू पडले आणि अश्रू पुसण्याकरता साडीचा पदर पुढे आला. अश्रू पुसत होती, साडीचा पदर पुढे आला आणि गालावरचे अश्रू पुसत असताना अंतकरणामध्ये रुक्मिणी माता विचार करते, रुक्मिणी तू आज या लेकरांच्या जीवनामधले फक्त अश्रू नाही पुसतेस, यांच्या गालावरचं पाणी नाही पुसतेस, तर प्रत्यक्ष मातृत्व पुसण्याचं काम तू करत. मनातलं प्रत्यक्ष मातृत्व पुसलं व माईबापांनो. जसं या मातेने 1 वर्षापूर्वी मातृत्व पुसलं ना, तसं रुक्मिणी मातेने देखील मातृत्व पुसलं. अंतकरण कठोर केलं, सिद्धपीठाला नमस्कार केला आणि जाण्याकरता निघाली. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं, सांगितलं, रुक्मिणी जर यदा कदाचित तुझ्या डोळ्यातलं पाणी या लेकरांच्या गालावरती पडायला लागलं, ही लेकरं जर जागी झाली तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही, आपल्याला निघायला हवं. आणि निघालं ते जोडपं. इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. पण ज्या वेळेला त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, त्याच्या पुढचा काळ फार कठीण जगले ते भावंड. तो काळ इतका कठीण जगले माईबापांनो, एक दिवस ती लेकरं आळंदीमध्ये काढत होती. मायबाप गेल्याच्या नंतर दिवाळी 4 दिवसांवरती आली. 4 दिवसांवरती दिवाळी आली म्हणून मुक्ताबाईने अंतकरणामध्ये विचार केला की दिवाळी 4 दिवसांवरती येते, मग मी भाऊबीजेच्या सणाला माझ्या भावाला ओवाळील ना, त्यावेळेला काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार तिने केला. मांडे बनवण्याचा विचार केला. मांडे करायचे म्हणून भल्या पहाटेच उठली, गावामध्ये गेली, आळंदीमध्ये आपल्या आईसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या कुंभारीण मावशीकडे गेली आणि कुंभारीण मावशीला आवाज दिला दारामधून पहाटेच. आतून कुंभारीण मावशी म्हणते, मुक्ते का ग पहाटेच गावामध्ये आलीस? काही नाही कुंभारीण मावशी, दिवाळी 4 दिवसांवरती येते ना, सणाला माझ्या भावंडांना काहीतरी गोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार करते म्हणून आले हो, मला खापर पाहिजे होतं. त्यावेळेला कुंभारीण मावशी म्हणते, थांब मुक्ते थोडा वेळ देते खापर. काम चालू होतं कुंभारीण मावशीचं, पण तितक्यात यसोबा काका त्या ठिकाणी येतात आणि यसोबा काका म्हणतात, संन्याशाची कार्टी पहाटेच गावामध्ये, संन्याशाची कार्टी पहाटेच गावामध्ये मुक्ते कशा करता आलीस ग? काही नाही काका, माझ्या भावंडांकरता गोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार करते ना, मला खापर पाहिजे होतं म्हणून आले हो. संन्याशाच्या कार्ट्यांना गोडाचा स्वयंपाक खावासा वाटतो, संन्याशाच्या कार्ट्यांना मांडे खावेसे वाटतात. मुक्ताबाईच्या कानाखाली मारली यसोबा काकांनी. मुक्ताबाईच्या गालावरती 5 बोट उमटले आणि मुक्ताबाई धावत पळत सिद्ध बेटामध्ये गेली. सिद्ध बेटामध्ये गेलेली मुक्ताबाई ज्ञानोबरांनी पाहिली. झोपडीमध्ये मुक्ताबाई रडत रडत जाते. मुक्ताबाईच्या गालावरती उठलेले 5 बोट ज्ञानोबरांनी पाहिले आणि ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते कुठं गेली होतीस का पहाटे? काही नाही दादा, तुमच्याकडे करता मांडे बनवण्याचा विचार करत होते ना, म्हणून गावामध्ये गेले होते खापर मागण्याकरता. नाही मिळाला खापर? नाही, यसोबा काकांनी खापर मिळू दिलं नाही रे दादा, मांडे करण्याचा विचार करत होते. माऊलींचं अंतकरण दुःखी झालं, माऊलींचं अंतकरण रक्तबंबाळ झालं, माऊलींचा क्रोध उत्पन्न झाला. माऊली म्हणतात, मुक्ते तुला मांडे खायचेत ना, तर मग कर स्वयंपाकाची तयारी. मुक्ताबाई म्हणते, माऊली स्वयंपाकाची तयारी मी करेल रे दादा, पण हे मांडे कशावरती भाजायचे त्याची काळजी तू करू नकोस, तू स्वयंपाकाची तयारी कर. मुक्ताबाईनं स्वयंपाकाची तयारी केली आणि माझ्या माऊलींचा अधिकार इतका मोठा माता माऊल्यांनो, जठर अग्नीसे हुकूम केला, जठर अग्नी प्रज्वलित झाला. आपल्या मुक्ताबाई करता ज्ञानोबरांनी पाठीवरती मांडे भाजले. नाही खापर मागितलं आळंदीकरांना, नाही कोणाच्या दारावरती गेले. पण आता दुसऱ्या दिवशी विश्वमाऊली ज्ञानोबरांनी अंतकरणामध्ये विचार केला, काल माझी मुक्ताबाई खापर मागण्याकरता गेली तर यसोबा काकांनी तिच्या कानाखाली मारली ना, आता मुक्ताबाईला भिक्षा मागण्याकरता पाठवायचं नाही.
स्वतःच्या बगलेमध्ये झोळी अडकवली भिक्षेची आणि गावात भिक्षा मागण्याकरता गेले. ज्यांनी न्याय केला ना त्या माधव शास्त्रीच्या दारामध्ये गेले आणि सकाळी सकाळी आवाज दिला, ओम भवती भिक्षाम दे. आवाज दिल्याच्या बरोबर माधव शास्त्रींची पत्नी बाहेर आली. 2 चपात्या आणि त्याच्यावरती कोरांना होतं, भाजी होती, ती माऊलींच्या हातावरती टेकवली. माऊलींनी ती भाजी घेतली आणि बगलेमध्ये असलेल्या झोळीमध्ये टाकणार भिक्षेच्या, तितक्यात त्या ठिकाणी माधव शास्त्री आले. माधव शास्त्री म्हणतात, संन्याशाची कार्टी सकाळीच आमच्या दारामध्ये. ज्ञान्या, अरे पहाटेच आमच्या दारामध्ये सकाळी सकाळी कशा करता आलास? त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, काही नाही हो काका. शास्त्री, काही नाही, माझ्या करता नाही हो, माझ्या निवृत्ती दादा करता सुद्धा नाही, अहो माझ्या सोपान काका करता सुद्धा नाही. माझी छोटीशी मुक्ताबाई आहे ना 5 वर्षाची, तिला भूक लागली, तिच्या करता मागण्याकरता आलोय. आमच्या करता काही नको, पण माझ्या मुक्ताबाईला थोडीशी चपाती मिळू द्या, थोडीशी भाकर मिळू द्या. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला ऐकलं ना माधव शास्त्रींनी, माधव शास्त्री म्हणतात, संन्याशाच्या कार्ट्यांना भूक लागते का? आणि माऊलींच्या कंबरड्यात लात घातली. माईबापांनो, माऊलींच्या कंबरड्यात लात घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी माऊलींच्या हातातली चपाती कटारामध्ये पडली. याच्यामध्ये काय नवले, त्याच्यावरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली. हो, भाजी तोंडावरती उडाली. वैद्य बाबा म्हणतात, ती भाजी तोंडावरती उडाली. माऊलींचं अंतकरण दुःखी कष्टी झालं. विक्षेप करू नका कीर्तनात, बाजूला जाऊन बोला तिकडं. वैद्य बाबा म्हणतात, ती भाजी तोंडावरती उडाली ना त्यावेळेला माऊलींचं अंतकरण दुःखी कष्टी झालं आणि माऊली धावत पळत सिद्ध बेटामध्ये निघाली. त्या गल्लीमधून, आळंदीच्या एका गल्लीमधून ज्ञानोबराय सिद्ध बेटाकडे पळतायत, एका गल्लीमधून निवृत्ती दादा पळतायत. निवृत्ती दादा विचार करतायत, असं काय झालं असेल? आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय अंतकरणामध्ये विचार करतायत की आता जी माझ्या वडिलांची भूमिका ना ती माझी भूमिका, आता हे दुःख हा त्रास मला सहन होत नाही, आता मी जगू शकत नाही. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय झोपडीमध्ये आले, सिद्ध बेटामध्ये आले. झोपडीत आल्याच्या नंतर निवृत्ती दादा पाठोपाठ पोहोचले. निवृत्ती दादा विचारतायत, दादा काय झालं रे, कशा करता एवढा धावत पळत आलास? काही नाही रे दादा, माझ्या कंबरड्यात लात घातली माधव शास्त्रीने, वाईट वाटलं मला, आता मला जगायचं नाही, जी माझ्या वडिलांची भूमिका ती माझी भूमिका. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतायत, मारू दे नाना, आळंदीकर आपले माईबाप आहेत. माईबापांनो, काय संतांचं अंतकरण असतं ना हो. कंबरड्यात लात घातली तरी सुद्धा निवृत्ती दादा म्हणतायत, अरे नाना मारू दे, आळंदीकर आपले माईबाप आहेत. माईबाप म्हणावं, आळंदीकरांनी इतका त्रास दिला तरी सुद्धा माईबाप म्हटले निवृत्ती दादा. पण ज्ञानोबराय म्हणतात, आता मला जगायचं नाही. आतमध्ये गेले आणि ती झोळी भिक्षेची खुंटीला अडकवली आणि माऊलींनी पद्मासन मांडलं. माईबापांनो, पद्मासन मांडून आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. जे जे पुण्यवान महात्मे या पृथ्वी तलावरती होऊन गेले, जे जे योगी महात्मे होऊन गेले ना, वैद्य बाबा म्हणतात त्यांच्या प्राणांचं उत्क्रमण ब्रह्ममध्यातून होत असतं आणि त्यांच्या प्राणांचा प्रवेश सुद्धा ब्रह्ममध्यातून होत असतो. 5 मिनिटं लक्ष द्या फक्त, अतिशय सुंदर चिंतने न ऐकलेलं लक्षपूर्वक ऐका. सर्वसामान्य जीवाचा प्राण येतो कुठून त्याचे पुरावे सापडतात, पण तो जातो कुठून त्याचे पुरावे सापडत नाहीत बघा. पण योगी महात्म्यांचा प्राण येतो सुद्धा ब्रह्ममध्यातून आणि जातो सुद्धा ब्रह्ममध्यातून. माऊलींनी आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. ज्या ज्या वेळेला पुण्यवान महात्मे आपल्या प्राणांचं उत्क्रमण करतात ना, त्यावेळेला या निसर्गाचं कालचक्र बदलतं. मंद मंद पाऊस चालू झाला, विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला, सोसाट्याचा वारा सुटला आणि एकच वीज आकाशामध्ये कडाडली आणि ती कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तटावरती पाहिली. मुक्ताबाई विचार करते, असं काय झालं असेल, का निसर्गाचं कालचक्र बदललं? अरे माऊली योगी आहेत ना, तर माझी मुक्ताबाई आदी शक्ती आहे, माझी मुक्ताबाई योग माया शक्ती आहे. तिच्या लक्षात आलं की काहीतरी निसर्गाचं कालचक्र बदलतंय आणि मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तटावरतीच पद्मासन मांडलं. पद्मासन मांडून ध्यान केलं. ध्यान करून पाहिलं, तिला दिसलं, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. माईबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत का बरं गेली असेल? असं काय झालं असेल? का माझी माऊली प्राणांचं उत्क्रमण करतायत? मुक्ताबाई विचार करते. मुक्ताबाई म्हणते, मी माझ्या ज्ञानदादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. जी वडिलांची भूमिका आहे ती भूमिका मी त्याला घेऊ देणार नाही. आणि त्या इंद्रायणीच्या तटावरती पद्मासन मांडून माझ्या मुक्ताबाईने स्वतःच्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली.
आणि वैद्य बाबा म्हणतात, सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, युक्त शक्तीच्या द्वारा त्या ठिकाणी प्राणांचं उत्क्रमण माझ्या मुक्ताबाईनं केलं आणि आपला प्राण वरती काढला आणि प्राण वरती काढून ज्ञानोबरांच्या नासिकेतून शरीरामध्ये प्रवेश केला. लक्षपूर्वक ऐका बरं का. ज्ञानोबरांच्या नासिकेतून प्रवेश केला आणि आडव्या झोपल्या ज्ञानोबरांच्या कंठामध्ये आणि ज्ञानोबरांच्या कंठात आडव्या झोपून तिथं पहिली हाक मारली ज्ञानोबरांना. ज्ञानोबरांना म्हणतात, माऊली तुम्ही योगी आहात ना, योग्यानं सहन करायचं असतं माऊली. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. पावन मनाचा. आई बाबांनो ऐका, मुक्ताबाई ज्ञानोबाईंच्या कंठात आडव्या झोपल्या आणि तिथं माऊलींना हाक मारली. माऊलींना हाक मारून मुक्ताबाई म्हणतात, माऊली तुम्ही योगी आहात ना, अहो योग्यानं सहन करायचं असतं, या जगताचे अपराध तुम्ही सहन करावं. सहन करणाऱ्याची मंदिरं होत असतात, सहन करणाऱ्याची पूजा होत असते माऊली, म्हणून या जगताचे अपराध तुम्ही सहन करा. अरे नुसती दारावरती थाप मारून त्या ठिकाणी माऊलींना आवाज नाही दिला. सर्वसामान्य कीर्तनकार जे चिंतन करत नाहीत ना, ते म्हणतात दारावरती थाप मारून आवाज दिला, तसा आवाज नाही दिला माझ्या मुक्ताबाईनं. ज्ञानोबरांच्या कंठात आडव्या झोपल्या, आडव्या झोपून सांगितलं, माऊली तुम्ही योगी आहात, योग्यानं सहन करायचं असतं, तुम्ही सहन करा. सहन करणाऱ्याची मंदिरं होत असतात. सहन करणाऱ्याची मंदिरं कशी होत असतात ऐका. सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर मंदिरामध्ये गेलात तर मंदिराच्या पायरीवरती फुलं पडलेली तुम्हाला दिसतील. मंदिराच्या आत गेल्यानंतर भगवंताच्या गळ्यातले हार तुम्हाला दिसतील. अरे त्या मंदिराच्या पायरीवरची फुलं त्या ठिकाणी भगवंताच्या गळ्यातल्या फुलांना विचारत असतात, आम्ही या पायरीवरती पडलो आणि तुमचा अधिकार इतका मोठा कसा काय, तुम्ही भगवंताच्या गळ्यापर्यंत पोहोचलात. त्यावेळेला त्या मंदिरातल्या गळ्यातली फुलं हसून उत्तर देत असतात. ती फुलं म्हणत असतात, या भगवंताच्या गळ्यापर्यंत येण्याकरता आतून सुई टोचून घ्यावी लागते. इतकं दुःख सहन केल्यानंतर इथपर्यंत यावं लागतं, इतकं सोपं नाही इथपर्यंत येणं. म्हणून मुक्ताबाईनं सहन करणं शिकवलं. माझ्या ज्ञानोबरांना मुक्ताबाईनं सहन करणं शिकवलं. नुसतं ज्ञानोबरांना सहन करणं नाही शिकवलं, तर ज्ञानोबरांच्या रूपांना अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे माझे भाऊ आहेत ना, त्या सगळ्या भावांना सहन करणं शिकवलं. मुक्ताबाई म्हणते, या जगाचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना, गीतेचा अर्थ भोड्या बाबड्या जगाला कळावा असं तुम्हाला वाटतंय ना, तर तुम्ही दार उघडा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेर या. माझ्या माऊलींना 5 वर्षाच्या मुक्ताबाईचा उपदेश ऐकला आणि माझे माऊलींनी विचार केला की खऱ्या अर्थाने या जगाचं कल्याण आपल्याला करायचंय. त्याच दिवशी ती भावंड पैठणला निघाली. ऐका, पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर भगवद्गीतेवरती प्रवचन करायला चालू केली. त्या दिवसापासून भगवद्गीतेवरती प्रवचन करत होते. 6 महिने झाले. 6 महिने झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मुक्ताबाईनं उपदेश केला. मुक्ताबाई म्हणते, गंगा बहती भली साधू भटकता भला. गंगानं व्हायचं असतं आणि साधूनं भटकायचं असतं, त्याच्याशिवाय जगाचं कल्याण होत नाही माऊली. मग तुम्हाला कल्याण करायचंय ना, तर आपल्याला निघायला हवं. आणि त्याच दिवशी पैठणकरांचा निरोप माझ्या माऊलींनी घेतला. त्या ठिकाणी निरोप घेतला आणि निरोप घेऊन पुन्हा एकदा ती भावंड आळंदीला येण्याकरता निघाली. आळंदीला येत असताना एक नेवासा नावाचं गाव लागतं. ऐका, त्या नेवासा नावाच्या गावामध्ये रात्रीच्या वेळेला पोहोचली. रात्रीची वेळ होती, पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये विचार केला, आज रात्रीचा मुक्काम कुठं करायचा. म्हणून एक मस्जिद होती. त्या मस्जिदीमध्ये गेले. मस्जिदीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काजी होता. काजीनं विचारलं, बच्चो आप कौन है? हम हिंदू है. हिंदू? तुम हिंदू है तो यहाँ किस लिए आए? जाओ तुम्हारे मंदिर जाओ. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, क्या ये मस्जिद सिर्फ मुस्लिम की हो सकती है, हिंदू की नहीं हो सकती.
यहाँ बच्चों ये सिर्फ मुस्लिम की है, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ढेर नहीं सकता, जाओ तुम्हारे मंदिर जाओ। त्यावेळेला माझे माऊली म्हणतात हे खुद बताएगी किसकी है। आणि त्या दगडा मातीच्या भिंतीला प्रश्न विचारला, त्या दगडा मातीच्या मस्जिदीला प्रश्न विचारला, ए मस्जिद तू किसकी है। प्रश्न विचारल्याच्या बरोबर त्या दगडा मातीच्या मस्जिदीमधून, निर्जीव असणाऱ्या मस्जिदीमधून 3 वेळा आवाज आला, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ। काजीच्या लक्षात आलं की हा अधिकार सामान्य नाही, अधिकार सामान्य नाही। माऊलींच्या चरणावरती लोटांगण घ्यायला लागला आणि ऐका, याच नेवासा नावाच्या गावामध्ये माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं केलं। कशी लिहिली ऐका, अरे मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आपण जिवंतपणे ती वाचत नाही, ह्या आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे। जिवंतपणे ती ज्ञानेश्वरी हातामध्ये घेणं गरजेचं आहे, कारण माझ्या माऊलींनी सच्चिदानंद बाबांना मेलेल्या अवस्थेमधून जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली। मी हे इतक्या तळमळीनं का तुम्हाला सांगते, अरे आपल्या भारताची, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारा तो ग्रंथ आहे, फक्त भगव्या कापडामध्ये बांधून ठेवण्या इतका मर्यादित तो नाहीये। आणि खऱ्या अर्थाने ज्याचा स्पर्श, ज्याच्या बोटाचा स्पर्श त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना होतो ना, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला सांगते, अरे मी लहान असताना, अगदी छोटी असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे, मुलगा माझा हा चतुर पक्षी आहे, आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल, बाप सांगायचा। काय सांगत होता माहितीये, माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना तो भगव्या कापडामध्ये बांधलेला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10 तास ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते। विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं कल्याण होईल, तुमच्या बापाला सांगावं जगाला। खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाला, आपल्या घरातील माई बापांना आपला अभिमान वाटावा असं आपलं जीवन असावं। नाही तुम्हाला भगवंताची वारी करता आली, नाही तुम्हाला भजन करता आलं, कमीत कमी त्या ज्ञानेश्वरीचं पारायण तुमच्या घरामध्ये करा। खऱ्या अर्थाने जीवनामध्ये शुद्ध भावनेनं त्याचं भजन करणं गरजेचं आहे। कारण छोटीशी 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरांना उपदेश केल्यानंतर ज्ञानोबराय तिचा उपदेश ऐकत असतील तर आज ही मुक्ताबाई तुम्हा सगळ्यांना उपदेश करते, एवढा उपदेश तुम्ही घरी घेऊन जा। कसा उपदेश केला माझ्या मुक्ताबाईनं ऐका।